सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करूळ घाटात इथेनॉलने भरलेला टँकर पलटी झाल्याची भीषण घटना मध्यरात्री घडली आहे। सुदैवानं या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसली तरी टँकर चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रात्री 11च्या सुमारास वारणा येथून गोव्याच्या दिशेनं जात असताना चालकाचा ताबा सुटल्यानं हा टँकर डोंगराच्या बाजूला जाऊन पलटी झाला। टँकरच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाल्यानं चालक केबिनमध्येच अडकून पडला होता। घटनेची माहिती मिळताच गगनबावडा आणि वैभववाडी पोलिसांनी तातडीने धाव घेत क्रेनच्या साहाय्यानं चालकाला सुखरूप बाहेर काढले। या अपघातात चालकाच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीनं ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। टँकरमध्ये ज्वालाग्रही इथेनॉल असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती होती, मात्र वेळीच मदत मिळाल्याने अनर्थ टळला। या घटनेची नोंद घेण्याचं काम पोलीस स्तरावर सुरू आहे। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, सिंधुदुर्ग।